हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. तर आजचा वार आहे मंगळवार आणि मंगळवारचं सकाळचं रुटीन आज इथं शेअर करत आहे. तर रात्रीच मी तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ भिजणे टाकली होती, कारण आज बनवणार होते आप्पे त्यासाठी. आणि डाळ आणि तांदूळ छान भिजलं होतं. सकाळी लवकर उठून किचन वगैरे क्लीन करून घेतलं होतं आणि फरशी पण किचनची क्लीन करून घेतली. आणि त्यानंतर मी पण आवरून घेतलं आणि चहा वगैरे काही पिला नव्हता, फक्त मी इथं आता पाणी पिलं होतं. आणि म्हणलं चला आता डाळ आणि तांदूळ एकत्रच टाकलं होतं भिजायला, तर बारीक असं वाटून घेऊ. तर आप्पे करण्यासाठी इथं मी डाळ आणि तांदूळ वाटायला घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इथं मी पहिलं बघितलं तर एका मोठ्याच पातेल्यात असं डाळ आणि तांदूळ वाटलेलं काढून घेतलेलं आहे. तर जसं पाहिजे तसं एकदा पहिलं वाटून घेतलं, बघितलं, चेक केलं की बरोबर आहे का वाटलेलं. मोठं भांडं पण आहे, पण त्याच्यात लवकर जास्त होत नाही बारीक, त्यामुळे हे बारीकच मसाल्याचंच भांडं घेत असते मी वाटण्यासाठी. तर थोडंसं करून मी वाटण करून घेते इथं सगळं. तर छान होतात आप्पे असे पण. डाळ आणि तांदूळची आपले हरभऱ्याची डाळ घेतलेली, उडदाची डाळ टाकली तरी पण छान होतात, पण मी तर हरभऱ्याची डाळ टाकलेली. तर थोडंसं मोठं झालं होतं, त्यामुळे आणखी थोडंसं पाणी टाकून मी वाटून घेणार आहे. तर थोडं जास्तच पाणी टाकलं होतं मी, तर पण झालं बरोबर ती, काय नाही. त्यानंतर मी तसं छान सगळंच तांदूळ वाटून घेतलं आप्पे बनवण्यासाठी. आणि आज माझं सकाळचं रुटीन इथं शेअर करत आहे. म्हटलं चला आपण नाश्त्याला आप्पे पण बनवू आणि शेअर पण करू की कसे करते मी डाळ आणि तांदूळचे आप्पे पण. आणि मग इथं बाकीचं किचनचे सगळे कामं म्हणजे क्लीन करून झालेले होते. भांडे वगैरे रात्रीचे थोडेसे होते, ते पण घासून वगैरे घेतलेलेच होते. आणि माझं पण उरकलं होतं, पाणी वगैरे प्यायचं आलं नव्हतं आणखी. तर म्हणलं अगोदर पाणी यायच्या अगोदर हे सगळं वाटण करून ठेवू, म्हणजे पाणी आल्यास पाणी भरून घेता येईल. तर इथं सगळं वाटण करून झालं होतं माझं. थोडंसं मिक्सरचं भांडं स्वच्छ करून घेतलं. आणि त्यानंतर इथं मी चटणी करण्यासाठी शेंगदाणे, मिरची आणि कोथिंबीर हे पण काढून घेतलं होतं. तर भांडे जास्तच पडतात, त्यामुळे लगेच स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत भांडे पण. आणि इथं मी लगेच मिरची, शेंगदाणे, लसूण, खोबरं नाही घेतलं आज, फक्त शेंगदाण्याची चटणी केलेली आहे. तर इथं सगळं हे पण लगेच वाटण करून घेते, थोडंसं पाणी टाकून वाटण करून घेतलेले. आणि मीठ टाकलेलं आहे, मीठ आणि शेंगदाणे, कोथिंबीर आणि मिरची आणि मीठ टाकून हे छान आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेते. इथं चटणी पण साधी सोपीच केलेली आहे, पटकन पण झाली, काय असं वेळ लागला नाही. जास्त काही दुसरं टाकलं नाही मी, फुटा आणि डाळवा वगैरे असं काही टाकलं नव्हतं, खोबरं. सिंपलच आपली शेंगदाण्याची चटणी तर करून घेतलेली आहे मी. तर वाटण तर सगळं करून झालं होतं आणि प्यायचं पाणी पण आलं होतं. तर म्हणलं आता पाणी पण भरून घेऊ. आणि मिक्सर पण लगेच ठेवला, कारण जास्त वाटण करायचं असेल तर किचनवरतीच असं ठेवून वाटण करून घेत असते. आणि मटकं पण स्वच्छ असं घासून घेते. तर मी भांड्याचं साबण कात्याने इथं मी मटकं पण स्वच्छ घासून घेतलेलं आहे. आणि मी इथं एक मिशोवरून असा भांड्याचा कात्या मागवला होता, तर नॉर्मल त्यांनीच छान असं मटका घासून घेतलेला आहे. आणि स्वच्छ धुवून हे मटकं, पावसाळा आहे पण सवय आहे ते मटक्यातलंच पाण्याची, त्यामुळे मी मटकाच भरून ठेवत असते. आणि मटका घासून स्वच्छ धुवून ठेवला. आणि आता इथं हांडा पण घासून घेऊन स्वच्छ पाणी, पिण्याचं पाणी आलेलं होतं, त्यामुळे पिण्यासाठी पाणी भरून घेते अगोदर. आणि नाश्ता पण करायचा आहे आणि आणखी चहा पण माझा झालेला नव्हता. आणि म्हणलं चला एक एक करू कामं. तर म्हणलं चला, आणि सकाळचं माझं रुटीन पण इथं शेअर करत आहे. तर पाणी भरून झालं, स्वच्छ सगळं घासून वगैरे पिण्याचं पाणी भरून झालं. आणि मटक्यावर प्लेट ठेवायची होती, ती पण इथं घासून घेतली, स्वच्छ धुवून मटक्यावर ठेवली. आणि त्यानंतर इथं बघा पीठ असं छान झालं होतं आपलं आप्पे करण्यासाठी. आणि आज इथं मी गुळाचा चहा करणार आहे, आणि कसं करते ते पण शेअर करते तुमच्यासोबत. तर अगोदर मी पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा गूळ टाकलेला आहे, 1 चमचा चहापत्ती टाकलेली आहे. आणि आता हे छान सगळं उकळून घेणार आहे. तर गुळाचा चहा पण छान होतो, असं पावडर गुळ असला की चहा फुटत नाही. आणि त्यानंतर चहा चांगला उकळला की तुम्ही दूध पण टाकून घेतलेलं आहे.
छान चहाला असं उकळी आली की गॅस बंद करून घेतला आणि आता आप्पे बनवायच्या अगोदर मी इथं चहा पिऊन घेणार आहे. तर चहा झाला की अगोदर मी इथं चहा घेतलेला आहे. तोपर्यंत थोडंसं पीठ पण छान भिजेल आप्यासाठी आणि चहा पण माझं पिऊन होईल. तर चहा आणि बिस्किट मी इथं घेतलेलं आहे. त्यानंतर चहा बिस्किट खाऊन घेतलं, थोडा वेळ बसले आणि नंतर इथं मी आता नाश्ता करण्यासाठी घेतला आहे. तर अगोदर जिरी, मीठ आणि कोथिंबीर टाकून छान इथं मिक्स करून घेणार आहे सगळं. हे छान सगळं एकत्र असं मिक्स करून घेते सगळं. तर छान झालं होतं पीठ पण आप्याचं आणि आप्पे पण छान झाले होते. तर आप्यासाठी मी इथं भांडं अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पीठ असं एकदा सगळं मिक्स करून घेतलं. जिरे टाकल्यामुळं छान चव आली होती. जास्त कांदा, टमॅटो, काही भाज्या वगैरे असं काही टाकलं नाही मी. जिरी आणि कोथिंबीरच टाकले होते. असे प्लेनच आप्पे केले होते, तर छान झाले होते. मला तर प्लेनच असे आप्पे आवडतात खायला कांदा टमॅटोपेक्षा. आणि त्यामुळे मी असे प्लेनच केले होते आजचे आप्पे. जास्त काही टाकलं नाही त्याच्यामध्ये. आणि आप्पेचं भांडं असं छान तापलं तर मी तेल अगोदर टाकून घेतलं. हे भांडं छान आहे, ह्याच्यामध्ये तेल जास्त लागत नाही. मी तेल थोडंसं जास्त टाकलं होतं तरी पण तेल त्याच्यामध्ये राहिलं होतं असं. तर सगळे असे आप्पे मी पहिला कडचे आप्पे असे टाकून घेतले सगळे. आणि त्यानंतर मधले आप्पे, कारण ते करपतात त्यामुळं लवकर, हे नंतरच टाकत असते. तर हे असं छान आप्पे इथं मी सगळे आप्पे टाकून घेतले आणि त्यानंतर इथं मी झाकून ठेवणार आहे थोडा वेळ. लगेच होतात, वेळ लागत नाही आप्पे बनवण्यासाठी. आणि आजचा नाश्ता आप्पेचाच झाला होता. तर आपल्या रेशनचे तांदूळ आणि हरभरा डाळ टाकूनचे छान आप्प्याचा नाश्ता इथं झाला होता. आणि जास्त पण झाले होते आप्पे. 1.5 ग्लास तांदूळ घेतला होता, छोटा असा ग्लास त्याच्यामध्ये, आणि अर्धा ग्लास मी हरभरा डाळ घेतली होती. तर पण छान आप्प्यांना अशी चव आली होती. आणि हे सगळे त्यानंतर मी एका चमच्याने सगळे असे परतून घेतले हे. तर सगळं कलर पण छान आला होता आप्प्यांना असा. सगळे पलटून घेतले आणि सगळे पलटून झाल्यानंतर हे ना 1-2 मिनटं असंच झाकण ठेवून घेतलं. आणखी एकदा मी हे थोड्या वेळ असं झाकून ठेवलं आणि इथं मी सगळे आप्पे आता असे छान झाले होते. आता इथं आप्पे मी काढून घेते सगळे. तर पहिल्यांदा आप्पे केले ते काढून एका प्लेटीत घेतले आणि इथं मी दुसऱ्यांदा आप्पे घेतलेले. तर दुसऱ्यांदा आप्पे करताना जास्त तेल टाकण्याची गरज पडली नाही, कारण अगोदर त्यात तेल होतं त्यामुळं. तर इथं माझे सगळे आप्पे करून झाले होते. आप्पे होईपर्यंत मी इकडं चटणी पण करून घेतली होती. जिरी, मोहरी, कढीपत्ता टाकून फोडणी दिली होती. तर छान असे आप्पे पण झाले होते. तर चटणी पण छान करून झाली होती. तर आता इथं सगळ्यांना नाश्ता पण देते. म्हणजे आता झालाच होता नाश्त्याचा टाईम आणि म्हणलं आता हे छान होतं आहे घरच्या घरी, पण आपला नाश्ता केला पटकन पण झाला. आणि बाहेर तर पाऊस चालूच होता आज सकाळपासून. थोडासा उघडल्यासारखा होत होतं, पण पाऊस चालूच होता आज. आणि त्यानंतर मग मी भांडे सगळे नाश्त्याचे वगैरे जमा करून ठेवले आणि बाकीचे थोडेसे काम होते घरातले ते पण करून घेतले. आणि त्यानंतर भांडे वगैरे काही घासले नाही आणि ओल्या कपड्याने पहिलं मी सगळं पुसून घेतलं आणि नंतर सुक्या कपड्याने कसं छान फिरवून घेतलेलं आहे. आणि भांडे सगळे वॉश बेसिनमध्ये ठेवले, नाश्ता वगैरे झालेले. तर म्हणलं स्वयंपाक झाल्यानंतरच घासता येईल आता भांडे.
त्यामुळं. आणि तर मी रात्रीच मेथीची भाजी आणली होती, माझ्या मिस्टरांनीच आणून दिली होती. तर 2 गड्डी मेथी आणली होती, छान होती मेथी, मोठ्या होत्या अशा. आणि रात्रीच नीट करून ठेवली, म्हणलं सकाळी करता येईल. त्यासाठी स्वच्छ धुवून घेतली 2 पाण्याने, कारण भरपूर चिखल होता. आता भाज्यांना भरपूर चिखल असतो, त्यामुळं स्वच्छ धुवून घेतली. आणि त्यानंतर चाळणमध्ये ठेवली पाणी हे होण्यासाठी. आणि शेंगदाणे इथं भाजीसाठी भाजून घेतले. तर आज काय मी मुगाची डाळ वगैरे टाकणार नाही, फक्त शेंगदाणे, लसूण, मिरची अशी भाजी माझ्या मुलाला आवडती, शेंगदाणे, मिरची, लसूण टाकून केलेली. बारका मुलगा खात नाही भाजी, आणि तो पण कॉलेजला गेला होता. बारका मुलाचं अजून काही कॉलेज सुरू नाही झालं, पण मोठा कॉलेजला गेला होता, तर त्याला आवडती भाजी अशी. तर म्हणलं चला आपण अशीच भाजी पण करू मेथीची. आणि जास्त पण होती, आणि एक कमी असल्यास मग डाळ वगैरे टाकावंच लागते, कारण मग पुरणार नाही भाजी त्यासाठी. त्यामुळे मी कधी कधी डाळ पण टाकत असते जर कमी भाजी असेल तर. तर आज जास्त होती, त्यामुळे आज मी शेंगदाणे, मिरची, लसूण टाकून इथं छान असं भाजी करणार होते आज. तर अगोदर तेल गरम होण्यासाठी ठेवलं, त्यानंतर स्वच्छ धुतलेली भाजी तेलातच छान परतून घेतली. त्यानंतर हे वाटण केलेलं मीठ टाकून छान मिक्स करून घेतलं. आणि भाजी करून घेतली, आणि थोड्या वेळ बारीक गॅसवरती झाकून ठेवलेली आहे. भाजी थोडीशी छान शिजवून घेणार आहे. शेंगदाण्याचं कूट हे टाकलं होतं, त्यामुळं तेलातच छान होती. पाणी असतंच मेथीच्या भाजीला, त्यामुळं काही पाणी वगैरे टाकायची गरज नाही. थोडा वेळ झाकून ठेवते. आणि आज ज्वारीचीच भाकर केलेली मेथीच्या भाजीसोबत. तर भाजी होईपर्यंत म्हणलं चला भाकरी पण करून घेऊ. तवा गरम करायला अगोदरच ठेवला होता, आणि छान असं इथं मी भाकरीचं पीठ मळून घेतलं. आणि पीठ छान मळलं की कशी भाकर छान होती, त्यामुळं, आणि फुगती पण भाकर, त्यामुळं मी पीठ छान मळून घेतलं. आणि लगेच इथं मी भाकर पण करून घेतली. तर सगळ्या भाकरी आता इथं करून घेते. भाजी पण छान करून झाली होती, छान झाली होती भाजी. तर आजच्या जेवणामध्ये मेथीची भाजी, जवसाची चटणी, आणि कारळ्याची चटणी, लोणचं, आणि ज्वारीची भाकर असं जेवण होतं. तर या तुम्ही पण सगळं जेवण करायला. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, आणि ज्यांनी माझा ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद.